स्वामी समर्थ सर्वांना। आज छकुली हे मॉर्निंगच्या ह्याला म्हणजे 9 वाजता स्कूलला जाणार आहे, त्याच्यामुळं चपाती आणि भाजी करून देण्यासाठी मी चपाती लाटून देत आहे। सुनबाई चपाती भाजून घेतात, पाणी गरम करायला ठेवले छकुलीला आंघोळ करण्यासाठी। आणि छकुलीला हे छोट्या छोट्या चपात्या करून द्या। छकुली तो पुत्र काय करणार, अभ्यास करणार। छकुली झाली भाजी, भाजी झाली, सोयाबीन जायचं। हा काढ आता, पटपट काढ आता। माझी चपाती पण झाल्या बघ तुला द्यायसाठी। हा टिफिनला तू चपाती घेऊन जाणार ना? ओ छोटी छोटी तिला दे। हा श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज मी फालुदा बनवत आहे। दूध घातलेले आहे त्यात आणि दूध घालून आता ते मिक्स केलंय। हे पाहू शकता तुम्ही असं। आणि हे फालुदा करणार आहे। कुठल्या कंपनीचा? इट मीचा आहे फालुदा मिक्स, मँगो फ्लेवरचा बनवतो। सगळं मिक्स असतं, फक्त दूध घालायचं आणि दूध उकळी झाले की दुधामध्ये हे ओतले। लाईक करा, आमच्या शेअरला लाईक करा आणि तुम्हाला लाईक करतो, ठेवायचं। आणि नंतर मग हे बंद करायचं गॅस आणि गार होईपर्यंत ठेवायचं। छान लागतं फालुदा। आमचं बघा किचन कसं आहे, मस्त आहे ना? तर आमच्या किचनला लाईक करा, शेअर करा। बाय बाय। तुला पाहिजे का हे? किती मिनिट उकळायचं? एक 10 मिनिटं उकळायचं। 10 मिनिट का? असा फालुदा तयार होतो। असं काय? आमच्या लाईक करा, शेअर करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आमच्या बाय बाय करा। आमच्या चॅनलचं नाव काय? आमच्या चॅनलचं नाव शोभा चिखलकर। शोभा चिखलकर हे माझ्या आजीचं चॅनल आहे। हे माझ्या आजीचं चॅनल आहे। पण तुम्हाला फालुदा आवडतोय का नाही, तुम्हाला लाईक करा आमच्या लाईकला। ठीक आहे, ठीक आहे, बाय। आता हा फालुदा तयार झालेला आहे। झाल्यात आता 10 मिनटं। मी आता गॅस बंद करणार आता आणि गार करायला ठेवायचं। ह्यात एक आईस्क्रीम आणून घालायचं, म्हणजे टेस्टी, छान टेस्टी येते ह्याला फालुद्याला। ड्रायफ्रुट्स पण घालू शकतो का आपल्याला? पाहिजे असेल तर आपण घालू शकतो, नाही तर ऑलरेडी ह्यामध्ये सगळं तयार असतं। हे पॅकच असतं, पॅक केलेलं असतं। ह्यात सगळं घातलेलं असतं। फक्त दुधामध्ये दूध गरम करत ठेवायचं। दूध उकळी आले की त्यात ओतायचं, 10 मिनटं ठेवायचं। 10 मिनटं झाले की गॅस बंद करायचं। आणि आता हे थोडं गार झाल्यानंतर मग फ्रीजला ठेवणार आणि एक आईस्क्रीम आणून ह्यामध्ये घालणार। ठीक आहे, चला नंतर टेस्ट करून बघते आणि तुम्हाला सांगते कसा टेस्टी आहे हे। ओके बाय, चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू। तर हे झाकण ठेवून असं फ्रीजमध्ये ठेवायचं।